डॉक्टर राजेंद्र पडोळे, टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अँड वॉटर पार्कचा ओनर आहे. आम्ही पत्रकार परिषदेचे प्रेस कॉन्फरन्सला आलेलो आहे. आमचं गव्हर्नमेंटला एकच मागणं आहे की जो वॉटर पार्कवरती 18% GST लावला गेलेला आहे त्याला 5% वरती आणावं, त्याने जेणेकरून लोकांचा जो मोठा भूर्दंड लोकांना 800 रुपयावरती 600 रुपयावरती तुम्ही जवळजवळ 150 रुपयाचा भूर्दंड किंवा 180 रुपयाचा भूर्दंड जो पडतोय तो रिड्यूस होऊन 150 रुपये कमी होईल. तेवढ्या तिकिटामध्ये त्यांना लोकांना फायदा होईल असं मला. धर्मपाल चौकसे, लाईट हाऊस वॉटर पार्कचे संचालक, आज पत्रकार परिषदेमध्ये सरकारची गोड बातमी देणार आहेत आम्हाला दिवाळीसाठी, दिवाळी साजरी करायला. आम्ही सरकारला विनंती करायला आलो आहे की ही जी गोड बातमी आहे ती आमच्या पर्यटनासाठी असायला पाहिजे आणि पर्यटकाला त्याचा आनंद व्हायला पाहिजे. तर आज जे GSTचे दर आमच्या इथं 18% आहेत ते जर 5% झाले तर त्याच्यामुळे पर्यटकही सुखावतील, पर्यटनही सुखावेल. सगळ्यांना माहीत आहे तर सन्माननीय पंतप्रधान आणि दिवाळीसाठी गोड बातमी देणार म्हणून मी तुमच्या सगळ्या वर्तमानपत्रात TV चॅनलमध्ये सांगत आहे. पण हे होत असताना आमच्या लक्षात हे आलं गोड बातमी देणार पण दिवाळीमध्ये लोक फिरायलाही बाहेर पडणार आणि जे जिथं फिरायला जाणार त्याच्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे वॉटर पार्क. इथं पूर्ण कमीत कमी एकेका वॉटर पार्कमध्ये आमच्या इथे 1 लक्ष स्टुडंट पिकनिकला येतात, ट्रिपला येतात. पण आपल्या इथं जे GST आहे आमची ती GST 18% अगोदरही होती आणि आधी ती GST 18%. 18% GST म्हटलं ते खूप मोठा भार हा पर्यटकावर बसतो. अच्छा, हा जो भार बसतो याच्यात काही सेटअप वगैरे नाही आहे. बाकी ठिकाणी काय की आपण जेव्हा GST घेतो त्या GST घेतल्यानंतर तो सेटअप मिळतो. पण इथं जे टुरिस्ट आहेत जे 18% तिकीट घेऊन आमच्याकडून घेतात त्यांना 18% मधून 1% रिफंड भेटत. त्याच्यामुळे काय ते जेव्हा आपण रेट लिस्ट पाहतो 800 रुपये, अरे पण 800 रुपयामध्ये 200 रुपये तो सरकार देत आहे, ते आमच्याकडे 600 रुपये. ते हे जे 18% टॅक्स आहे हे 5% व्हायला पाहिजे. कारण काय आता त्यांनी जितके रिसॉर्ट आहे 7,500 रुपयापर्यंत त्यांनी 5% टॅक्स ठेवलेला आहे. आता 7,500 रुपये म्हटलं आणि आमचं 750 रुपये आहे तर आम्हाला 18% आणि त्यांना 5%. म्हणून आता आम्ही सगळ्यांना एक विनंती करायला आलो आहे. शेवटी पर्यटन म्हटलं तर तुमच्या सगळ्याच्या आनंदाला आनंद देणारी आमची इंडस्ट्री. किती दुःखी माणूस हो, कष्टी माणूस हो, जेव्हा तो पर्यटनाला येतो ते आपल्या कुटुंबाबरोबर जेव्हा तो पर्यटन करतो निघतो बाहेर तर त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदही असतो. आणि जर कमी रेटमध्ये झालं तर तो आम्हाला थँक्यू म्हणेल. अदरवाईज काय 18% टॅक्स सरकारला दिल्यानंतर तो म्हणे काय लुटमार आहे म्हणे असं शब्द प्रयोग करणार. तर आता एकच आहे. आणि आता हे तर फक्त विदर्भ वॉटर पार्क आहे पण वॉटर पार्क बरोबर आज आपण पूर्ण विदर्भात जे पर्यटन बघितलं तर आज विदर्भात जे टायगर पर्यटन आहे, वन पर्यटन आहे ते पूर्ण भारतात जर नंबर 1चे वन पर्यटन इतकं असेल तर ते आपल्या विदर्भात आहे. 100% गॅरंटीनं जर बाग कुठं मिळत असेल तर ते ताडोबाला. 100% फ्रेंच शिल्लारीला आहे. पण दुःख काय का फ्रेंच शिल्लारीला फक्त 7 रिसॉर्ट आहेत आणि तेच पेंच तुरिया मध्य प्रदेशात 70 रिसॉर्ट आहेत. त्यांची पॉलिसी आहे ते पर्यटनाला खूप प्रोत्साहन देत आहेत. त्याच्यामुळे पर्यटन पुढं जात आहेत. आपल्या इथं पर्यटनाला प्रोत्साहनच नाही. तुम्ही इथं जितके लोक बसले आहेत तुम्ही तुमच्या फक्त गावाची आठवण करा, तहसीलची आठवण करा. तुमच्या तहसीलमध्ये तुमच्या गावात एक पर्यटन स्थळ आहे. फक्त तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं ते डेव्हलप झालं नाही. पण आधी आपल्या इथला जो ग्रुप असतो तो संध्याकाळी मारुतीचं देऊळ असतो, एखादा तलाव असतो, नदी असते, डॅम असते, तिथं ते पर्यटनाला जातात. तर आपल्या इथे तर काय धार्मिक पर्यटन म्हटलं तर रामटेकच्या रामजीपासून तर कौंडण्यपूरला रुक्मिणी हरणपर्यंत सगळं आपल्या याच्यात.
टायगर पर्यटन आपल्या इथं आहे, लेजर पर्यटन आपल्या इथं आहे, किमसी म्हणा, नवेगाव खैरी म्हणा, हेरिटेज पर्यटन आपल्याकडे आहे, नगरचा किल्ला वगैरे. म्हणते ससाईने खूप मोठे उपकार केले आहेत, त्यांनी तितकं मोठं एस्कॅव्हेशन केलं आहे मनसडला. पण दुःख काय का तिथून ज्या मूर्त्या निघाल्या होत्या त्या सगळ्या मूर्त्या दिल्लीच्या अजायबघरमध्ये आहेत, दिल्लीच्या म्युझियममध्ये आहेत. म्हणजे मूर्त्या निघतात विदर्भात आणि मूर्त्या बघायला मिळतात दिल्लीवाल्यांना. त्या मूर्तीच्या म्युझियम जर आपल्या रामटेकला राहिलं असतं, मनसडला राहिलं असतं, तर आज जितके बुद्धिस्ट म्हणजे इंडोनेशिया, थायलंड हे सगळे इंटरनॅशनल टुरिस्ट रामटेकला आले असते. ते हे सगळं आहे. हे आमचे मित्र धर्मारामांची हे काही आपल्याबरोबर वार्तालाप करतील. नमस्कार सब देशवासियों, सब पत्रकार बंधु, सभी को नमस्कार व्यापार. मैं धर्मदास रामनी द्वारका वाटराज. और आज का विषय ऐसा था कि जो 18% GST है उसी के लिए हम सभी वाटर पार्क एसोसिएशन इकट्ठा हुए और हमने चर्चा की है. आज जब भी टीवी के सामने बैठे तो हर नेता सभी कोई आके बस हम पर्यटक को बढ़ावा देंगे, बस ऐसी बातें कह के चले जाते हैं. पर्यटक को बढ़ावा देने की बजाय पर्यटकों को एक 18% GST लगाकर एक बोझ बना देना. हम लोगों ने जो वाटर पार्क एसोसिएशन है सब ग्रामीण क्षेत्रों में, हमारे वाटर पार्क की वजह से आज ग्रामीण क्षेत्रों में रोजगार बढ़ा. ग्रामीण के लोगों को रोजगार वहाँ से हमारे पार्क से मिला है और सभी पार्क में मिला के कम से कम 10,000 लोग सर्विस करते हैं विदर्भ में, जो वाटर पार्क और अम्यूजमेंट पार्क में सर्विस करते हैं. मगर इनको गवर्नमेंट की तरफ से ग्रामीण रहने के बावजूद कोई सहूलियत नहीं है. आज जो लोगों ने देखा नहीं, हमारे वाघ साहब है वो इस बार नया फिश पार्क लेकर आए वाघ जिला में. हमारे चौकसे साहब है ये इस बार बर्ड पार्क लेकर आए अपने लाइट हाउस वाटर पार्क में. मैं हूँ इस बार कश्मीर लेकर आया हूँ द्वारका वाटर पार्क में. तो हर नई चीज हम लोग विदर्भवासियों को देना चाहते हैं, हर खुशियाँ देना चाहते हैं. खुशियों का हमको जुर्माना लगता है 18% जब बढ़ते तो हमको लगता है जुर्माना जो लोगों को खुशियाँ दे रहे हैं जुर्माना दे रहे हैं हम लोग 18%. जबकि सभी चीज पे अब कम हुआ है. जब 7,500 के रूम पे 5% किया, हमारे 700-800 की टिकट पे अगर 18% लेते तो ये बहुत दुखद है. तो हमारा निवेदन है सरकार से, महाराष्ट्र सरकार से, केंद्र सरकार से कि पर्यटकों को आज़ादी दो, घूमने की आज़ादी दो, उन पर टैक्स मत ला दो. जो हो सके तो पहले भी एक GR था कि अगर कोई वाटर पार्क बनाता है तो उसको 3 साल तक कोई टैक्स नहीं था, कोई मनोरंजन कर नहीं था. जब से GST आया तो नया पार्क बने चाहे पुराना, पहले दिन से GST लागू हो जाता है. तो ये सब चीज़ें अगर पर्यटकों को सहूलियत के लिए नहीं देंगे तो ये इंफ्रास्ट्रक्चर खड़ा भी नहीं होगा और आगे कोई वाटर पार्क बनाएगा भी नहीं. अगर 18% अगर टैक्स लगता सभी के हौसले पस्त होते जाएंगे. आज बहुत अच्छा वातावरण है. आज पिछले साल 9 पार्क अपने विदर्भ में नए खुले वाटर पार्क. तो ऐसे बढ़ावा मिलेगा अगर गवर्नमेंट की तरफ से तो 9 की जगह 90 खुलेंगे और 90 खुलेंगे तो 9,000 लोगों को रोजगार मिलेगा. तो ये हमारी एक यशस्वी ॲक्सिडेंट झाला, यशस्वी झाला आणि वॉटर पार्कवर बंदी आहे. गेल्या वर्षी कोणतीच पिकनिक कोणत्या शाखा आमच्या वॉटर पार्कमध्ये आलेली नाही. त्याच्यामुळे लाखो रुपयाचं आमचं नुकसान, लाखो रुपयाचं नुकसान. आश्चर्य वाटते की भैया जर यष्टीनी जर हे होत असेल तर तुम्ही यष्टीला बॅन करा, यष्टी चांगल्या स्थितीत ठेवा. ते ॲक्सिडेंट यष्टीनी आणि वाटर पार्क बंद, पिकनिकच जाणार. त्यांनी काय काढलं, पिकनिक जाणार